सिंधुदुर्ग किंबहुना गोव्याकडून पुणा किंवा मुंबईकडे जाण्यासाठी 2 महामार्ग आहेत. एक आहे करूळ घाट आणि दुसरा आहे फोंडा घाट. मी आता अशाच एका घाटात आहे. हा गगनबावडा घाट आहे. आपण पाहत आहे या मार्गावरचा जो रस्ता आहे तो एक सिमेंट काँक्रीटने बनवण्यात आलेला आहे. मात्र जर बघितलं तर रस्ता झाला आहे, मात्र दरडी कोसळण्याचे प्रकार आहेत ते गेल्या काही दिवसात घडत आहेत. आपण बघताय या ठिकाणी अशा पद्धतीचा हा रस्त्याच्या कडेलाच हा मोठा दगड आहे आणि हा कुठच्याही क्षणी हा रस्त्यावर कोसळू शकतो अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे. त्यामुळे जर बघितलं तर जर पाऊस सुरू झाल्यापासून 3 ते 4 वेळा या ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर संरक्षक जाळ्या बसवणं गरजेचं आहे. मात्र संरक्षक जाळ्या बसवलेल्या नसल्याने इथून जे वाहनधारक असतात त्यांच्यासुद्धा जीविताला धोका होऊ शकतो. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवजड वाहनं असतात, त्याचबरोबर वाहनं असतात त्या जात असतात आणि त्या वाहनधारक असतात त्यांच्या मनात कुठेतरी भीती असते की या ठिकाणी कुठल्याही क्षणी अपघात होऊ शकतो अशा पद्धतीची भीती असते. जर बघितलं तर या अशा पद्धतीची जी वाहनं असतात ती कायमच या ठिकाणी ये-जा करत असतात आणि त्यामुळे जर बघितलं तर वाहनधारक असतात त्यांच्या मनात कुठेतरी भीती असते. त्यामुळे जर बघितलं तर या ठिकाणी संरक्षक जाळ्या आहेत त्या तातडीने बसवाव्यात अशा पद्धतीची मागणी वाहनधारकांमधून केली जाते. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.